मी पाठपुरावा करत होतो, त्याला मंजुरी मिळाली। 14 वर्ष रामाचा वनवास संपायला लागला, पण माझा या न्यायालयाच्या इमारतीचा वनवास संपायला 15 वर्ष लागली। पहिल्यांदा निवडून आलो आणि त्याच दरम्यान मीरा भाईंदर शहरामध्ये वेगवेगळे प्रकल्प, कारण दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत चाललेली आहे, त्यामुळे शासकीय प्रकल्प होणं गरजेचं आहे आणि न्यायालयसुद्धा त्याचा एक भाग होता। इकडे एक आरक्षित भूखंड होता आणि त्या माध्यमातून त्या न्यायालयाची इमारत व्हावी यासाठी मी पाठपुरावा करत होतो, त्याला मंजुरी मिळाली। 14 वर्ष रामाचा वनवास संपायला लागला, पण माझा या न्यायालयाच्या इमारतीचा वनवास संपायला 15 वर्ष लागली। त्यामुळे काही का होईना पण ह्या इमारतीचं काम आता पूर्ण झालं आहे। आता मी आमच्या सगळ्या PWDचे अधिकारी आहेत त्यांची पाहणी केली, बरोबर साफसफाई आणि काही जी सूचना केली ती कामं ते पुढल्या 2 दिवसामध्ये पूर्ण करतील। वाजता सुप्रीम कोर्टाचे त्याचं उद्घाटन होणार आहे आणि त्याप्रसंगी या ठाणे जिल्ह्याचे लोकप्रिय पालकमंत्री आणि स्थानिक सर्व लोकप्रतिनिधींना या ठिकाणी आमंत्रित करून हा लोकार्पणाचा कार्यक्रम करणार आहोत। ठाणे जिल्ह्यातील सगळे वकील संघटनेची लोक आणि विविध स्तरातील मान्यवर ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत, कारण इमारत बांधणं आणि त्या न्यायालयामध्ये स्टाफ देणं हे इथपर्यंत आणि त्याला निधी देणं इथपर्यंत शासनाची भूमिका असते, पण त्या पुढची सगळी कार्यवाही हायकोर्ट आणि माननीय उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय करत असतं। त्यामुळे उच्च न्यायालयानं सांगितल्यानुसार सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी ही 8 तारखेची वेळ दिली होती। मी स्वतः न्यायमूर्ती आदरणीय अभय ओक साहेबांशी बोललो, त्यांनी ह्या ठिकाणी येण्याचं मान्य केलं माझ्या आमंत्रणाला आणि वकील संघटनेच्या आमंत्रणाला मान देऊन, त्याबद्दल मी त्यांचं मनापासून आभार मानतो। आणि हा लोकार्पणाचा कार्यक्रम करत असतानाच मीरा भाईंदर शहरातील जनतेला फार मोठा दिलासा मिळणार आहे, कारण दिवाणी न्यायालय ह्या ठिकाणी चालू होणार म्हटल्यानंतर 1-1.5 तासाची जी पायपीट आहे आणि त्याचबरोबर 1-1.5 तासामध्ये अजूनही त्या न्यायालयाच्या कामकाजामध्ये खूप वेळ लागतो, म्हणजे दिवस त्यांचा जातो। त्यामुळे ती जी कसरत आहे सर्वसामान्य जनतेची ती वाचणार आहे। त्यामुळे मी मीरा भाईंदर शहरातील जनतेचं, आमच्या सगळ्या वकील संघटनेचं आणि न्यायमूर्ती साहेबांचं आणि आमचे प्रामुख्यानं पालकमंत्री आणि वेळोवेळी ह्या सगळ्या गोष्टींना सहकार्य करणारे आदरणीय नगरविकास आणि आमचे नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहबांचं मनापासून आभार व्यक्त करतो। चंद्रावर अधिवेशन के दौरान 8 तारीख को महिला दिन है और 8 तारीख को हमारा सेशन भी चालू हो रहा है। अगर उप मुख्यमंत्री यहाँ पे आएंगे तो वहाँ पे मुख्यमंत्री का रहना सदन में जरूरी है, इसलिए हमारे उप मुख्यमंत्री जी के हाथों से इसका लोकार्पण हो रहा है। असताना ह्या शहराला स्वतंत्र अस्तित्व प्राप्त करण्यासाठी मी सातत्याने प्रयत्न करत होतो, कारण शेवटी मी ठाणेकर आहे। ठाणेकरांना ज्या सुविधा मिळतात त्या माझ्या मतदारसंघातील अर्धा भाग असलेल्या मीरा भाईंदर शहरातील लोकांना सुद्धा मिळाव्यात यासाठी मी गेल्या अनेक वर्षापासून प्रयत्न करत होतो आणि सातत्याने लोकांनी सुद्धा मला 4दा निवडून दिलं। आज ह्याच जनतेच्या आशीर्वादाने मी या राज्याचा मंत्री म्हणून कार्यरत आहे। त्यामुळे जी लोकांना मी वचनं दिली होती ती वचनांची पूर्तता करणं मी माझं ध्येय समजतो आणि प्रामुख्यानं जी मागणी होती लोकांची, आणि उपकेंद्र मी 3 वर्षापूर्वी चालू केलं होतं, परंतु प्रादेशिक परिवहन कार्यालय या मीरा भाईंदर शहराचं स्वतंत्र असावं अशी नागरिकांची मागणी होती।
मी परिवहन मंत्री झाल्यानंतर ताबडतोब शहरामध्ये एक व्हिजिट घेतली आणि आपला जो एस.टी. महामंडळाचा प्लॉट आहे तो ताब्यात घेऊन त्या ठिकाणी एक चांगला अद्ययावत मच्छी मार्केट आणि एस.टी. महामंडळाला जागा उपलब्ध व्हावी यासाठी निर्णय घेतला आणि त्याचबरोबर परिवहनचं एक प्रादेशिक कार्यालय जे NH58 नावानं ओळखलं जाईल ते उत्तनला असावं अशी मी मागणी केली आणि उत्तनला एक 2 एकरची जागासुद्धा जिल्हाधिकाऱ्यांना विनंती करून ती आपण ताब्यात घेतो आहे। त्यामुळे ते जागेचा प्रश्नसुद्धा निकाली निघेला आणि लवकरच त्याचं भूमिपूजन मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये करणार आहे। कारण शेवटी प्रत्येक गोष्ट पोलीस आयुक्त कार्यालय असू द्या, जिल्हाधिकारी कार्यालयाचं तहसील कार्यालय असू द्या किंवा न्यायालय असू द्या, अनेक ज्या सुविधा सर्वसामान्य जनतेला हव्या आहेत त्या शहरातच देण्याचा मी प्रयत्न करतो।